नमस्कार. आज आपण बोलणार आहोत जे वयाच्या 38व्या वर्षी रॉब जेटन नावाचे जे पंतप्रधानपदी भूषवलेले आहेत ते डच इतिहासातील पहिले समलैंगिक पंतप्रधान म्हणून आणि समलैंगिक म्हणजे गे पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाचा कारभार हातामध्ये घेतलेला आहे. डच इतिहासातच नाही बोलतो ना, पूर्ण जर आपण ऑल ओव्हर जर जगाची तुलना केली तर जगामध्ये समलैंगिक पंतप्रधान हे पहिल्यांदा रॉब जेटन ठरलेले आहेत. इतर देशांच्या तुलनेमध्ये किंवा भारताच्या तुलनेमध्ये एखाद्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा व्यक्ती ओपनली गे म्हणून स्वतःला म्हणून घेतो. त्याच्या त्या मनातल्या भावना आहेत आणि त्या गोष्टींना तो ओपनली जगासमोर मांडून देशाचं नेतृत्व करण्यासाठी तो तिथे उतरतो. ही कुठेतरी चांगली गोष्ट आपल्याला बघायला भेटते, कारण इतर लोक, आजूबाजूची लोक जी गे लोकांना असतात ती कशा द्वेषाने किंवा कशा पद्धतीने त्यांचा तिरस्कार करतात. ते तिरस्कारामधून त्या व्यक्ती आतमध्ये घुटून तो आपला जीव देतो किंवा आयुष्य संपवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. पण रॉब जेटन यांनी जे काही तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांचा स्वीकार केलेला आहे, स्वीकार करून त्यांना देशाच्या पंतप्रधानपदी बसवलेलं आहे, हे सगळं आपल्याला दिसलेलं. रॉब जेटन हे D66 पक्षाचे आणि मध्य उजवे ख्रिश्चन डेमोक्रॅट CDI आणि मध्य उजवे पीपल्स पार्टी ऑफ फ्रीडम या डेमोक्रेटिक पार्टीचे म्हणजेच VDP यांनी VDD यांनी बनलेले जे ते जर बघितलं तर आपण तर मध्य उजवे पीपल्स पार्टी ऑफ फ्रीडम अँड डेमोक्रेसी म्हणजे VDD असं त्या पक्षाचं नाव आहे. त्या बनलेल्या अल्पसंख्याक पक्षाचे ते नेतृत्व करताना आपल्याला दिसतात. त्यामध्ये जर बघितलं तर त्या सभागृहामध्ये टोटल 150 जागा आहेत आणि 150 जागांमध्ये 66 जागाच फक्त रॉब जेटन यांना मिळालेल्या आहेत. तरी सुद्धा त्यांना देशाचं पंतप्रधान पद भूषवण्याचं तिथं पूर्णपणे त्यांना हे भेटलेलं आहे, संधी मिळालेली आहे. त्या संधीचं ते कशा प्रकारे सोनं करतात ते भविष्यामध्ये आपल्याला बघण्यासारखं आहे. त्याचं जर आपण राजकीय प्रवास रॉब जेटन यांचं बघितलं, सुरुवातीला त्यांना बरेच लोक रोबोट या नावाने सुद्धा हाक मारायचे, कारण कसं होतं की त्यांची कार्यपद्धती ही अतिशय वेगळ्या पद्धतीची होती आणि जी काही त्यांची जी कुशल बुद्धिमत्ता, काम करण्याचा वेग, या सगळ्या गोष्टी मग लोकांना असं वाटायची ते मानवापेक्षा वेगळे आहेत. म्हणजे त्यांच्या अंगामध्ये एक रोबोट आहे किंवा ते कसं अशा पद्धतीने त्यांचं काम करायचे, एकदम जलद रीतीने आणि लोकांना भावेल असं ते काम करायचे. त्यामुळे त्यांना सुरुवातीला रोबोट सुद्धा म्हणत जायचे. त्यांची सुरुवातीला आपण हालत बघितली किंवा जर राजकारणामध्ये पदार्पण बघितलं, 2008 मध्ये D66 या पक्षाच्या गटासाठी त्यांनी पॉलिसी ऑफिसर म्हणून काम केलं आणि नंतर त्यांनी यंग डेमोक्रॅट मधून उद्यास आले. त्यानंतर 7 वर्ष त्यांनी निजगेमेनमध्ये संसदीय गटनेता म्हणून काम केलं. इथून पुढे त्यांनी 2017 पर्यंत त्या पदाचा पूर्णपणे कारभार आपल्या हातामध्ये ठेवला होता. त्यानंतर त्यांनी रॅड हँड प्रोरेल व्यवस्थापन भूमिकांमध्ये आणि धोरण सल्लागार म्हणून काम केलं. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी प्रतिनिधी सभागृह म्हणून ते निवडून आले. त्यानंतर कसं झालं की पुढे येणारा काळ हा राजकीय दृष्ट्या त्याच्यासाठी खूप कठीण होता. त्या कठीण काळात सुद्धा त्यांनी बऱ्याचशा गोष्टींना आव्हानांचा सामना करत त्यांनी एक स्टेप पुढे घेत त्यांनी 7 वर्ष पुढे D66 पक्षाचे 2023 मध्ये ते पक्षनेते झाले आणि 2022 ते 2024 दरम्यान त्यांनी हवामान आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं. जसं जसं पक्षामध्ये त्यांना गे असून सुद्धा त्यांच्या कामामुळं, त्यांच्या शैलीमुळं त्यांना बऱ्यापैकी तिथं योग्य त्या पद्धतीने जे काही त्यांना मान सन्मान भेटत गेला त्यांच्या कामामुळं. इतर लोकांमध्ये त्यांचा जो वाढता जो काय बोलतो आपण, एक प्रकारचा आपण बघितलं तर इतर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन होता, त्यांच्याकडे बघण्याचा तो अतिशय मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्याच्याबद्दल असं इज्जत ही वाढत गेली होती. त्यामुळे हळूहळू त्या पक्षाकडनं त्यांनी काम करत त्यांनी जी जागा मिळवली. त्यानंतर त्यांनी त्या पक्षाचं जे ऊर्जा मंत्री, हवामान खातं आणि त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांना त्या पक्षाकडनं पंतप्रधान पदाची जी काही उमेदवारी मिळाली त्या पदावरती ते आज भूषवलेले आहेत. ही एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. पण हीच गोष्ट जर तुम्ही भारतामध्ये बघितली, एखादा गे पंतप्रधान किंवा एखादा समलैंगिक पंतप्रधान त्या पदावरती बसून, पंतप्रधान पदावरती बसून देशाचा कारभार करतो किंवा नेतृत्व करतो, ही खूप मोठी गोष्ट मानली जाते. कारण भारतामध्ये अशा व्यक्तींना अजिबात स्थान नाहीये. असं मी नाही म्हणते, पण तुम्ही बऱ्याचशा लोकांना तुम्ही बघितलं असेल की गे लोकांना खूप तिरस्कार करतात, त्यांना शिवाय देतात, त्यांना हसतात. आज तुम्ही इंस्टाग्राम ह्याच्यावरती चॅट्स वगैरे बघितलं तर कुठलाही व्यक्ती ओपनली त्या गोष्टीचं मीडियासमोर किंवा त्या गोष्टीसमोर मांडताना दिसत नाही. बऱ्यापैकीच लोक अशी असतात की जे 100पैकी 1-2 लोक अशी असतात जे स्वतःचं अस्तित्व मान्य करतात आणि मनाने किंवा शरीराने जे काही आपल्याला दिलेलं आहे, देवाने आपल्याला त्याचा स्वीकार करून पुढे जात असतात. पण एखाद्या दुसऱ्या देशात जर त्याचा पूर्णपणे जर उपयोग होऊ शकतो, तर भारतामध्ये त्या गोष्टीचं का होऊ शकत नाही, हा खूप मोठा प्रश्न आहे. जर आपण नीट विचार केला तर भारतामध्ये ती गोष्ट होणं शक्यच नाही. कारण भारतामध्ये एखादा चांगला माणूस जर काम करत असला तर आपले राजकीय नेते त्यांना पूर्णपणे संपवण्याचं काम करतात. एखादा गे व्यक्ती या पदावरती बसून आपल्या देशाचं नेतृत्व करणं ही खूप कठीण बाब आहे. त्यामुळे रॉब जेटनचं आपण अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा देण्याचं काम आपण करू शकतो आणि तिथून पुढे देशाचा कारभार कशा प्रकारे चालवतो हे सुद्धा बघण्यासारखं असतं. कारण एवढ्या सगळ्या लोकांमध्ये हिंमत करून आपलं स्वतःचं सेक्शुअलिटी जगासमोर मांडून त्या देशाच्या मुख्य पदावरती जाऊन देशाचा कारभार चालवणं खूप मोठी बाब आहे आणि त्यासाठी खूप मोठं हिंमत आपल्याला माणसामध्ये ती रॉब जेटन यांच्यामध्ये होती. त्यामुळे देशाला एक चांगलं पंतप्रधान नेतृत्व भेटलं असेल अशी अपेक्षा करतो
आणि भारतामध्ये सुद्धा लवकर वैचारिक बदल होऊन जे काही लोकांचे एकमेकांसोबत जातीय भेद आणि समलिंगी पदाचं जे काही करण्याचं जे आहे बघण्याचा दृष्टिकोन तो पूर्णपणे संपावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.